मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साटम यांच्या नावाची घोषणा केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई भाजप अध्यक्षपदी पुन्हा एकदा मराठी चेहरा दिलेला आहे। आणि त्याच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता भाजपने मुंबईसाठी कंबर कसली आहे। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईकडून मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम या नव्या चेहऱ्याची भाजपकडून घोषणा करण्यात आली। आपल्यासोबत अमित साटम आहेत। आज सकाळी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत घोषणा झाली। काय आज वाटतं नेमकं अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर? पक्ष नेतृत्वाचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की एवढी मोठी जबाबदारी ही माझ्या खांद्यावरती पक्षाने टाकलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर हा बसवण्यासाठी परिश्रम करेल। गेल्या 11 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरामध्ये जे बदल झालेले आहेत, जी मेट्रो झाली आहे, कोस्टल रोड झाला आहे, अटल सेतू झाला आहे, CCTV कॅमेराज लागले आहेत, BDD चाळीचे पहिले 550 मराठी कुटुंबांना घराच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत। असे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल जे झालेले आहेत, तशाच प्रकारचे बदल हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना देण्याकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे परिश्रम करतील आणि मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास हे दोन्ही मुद्दे घेऊन मुंबईकरांच्या दरवाजावरती जातील। अजेंडा काय असेल? कारण आपण पाहिलं असेल की राजकीय टीकाटिप्पणी होत असताना तुमचा रुख जो असतो तो थेट ठाकरेंवरती असतो, ठाकरे गटावरती असतो। आता उद्धव ठाकरेंच्या सोबत राज ठाकरे सुद्धा दिसतायत असं सध्या तरी दिसतंय। अद्याप राजकीय युतीची घोषणा झाली नसली तरी सुद्धा हे जे आव्हान आता नव्यानं उभं राहते किंवा हे जे समीकरण दिसतंय त्या समीकरणाला, त्या आव्हानाला कसं तोंड द्याल तुम्ही? बघा, 1997 ते 2022 या कालावधीमध्ये 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये देशामधला सर्वात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा झालेला आहे। आणि आता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा नव्यानं जिवंत करण्याकरता काही लोक आपल्या मतांच्या राजकारणाकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न करतायत। आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना आम्ही हाणून पाडू आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या सुरक्षेकरता, कारण देअर कॅनॉट बी एनी प्रॉस्पेरिटी विदाऊट सिक्युरिटी, समृद्धी ही सुरक्षेशिवाय होऊ शकत नाही। आणि त्यामुळे मुंबईकरांची सुरक्षा ह्याला मनामध्ये ठेवून मुंबईचा विकास घडवण्याकरता, मुंबईकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल। स्वतः अध्यक्ष रस्त्यावर उतरून ह्या सगळ्या संदर्भात उभाटा गट असेल किंवा ठाकरेंच्या विरोधात लढाई लढताना आपल्याला पाहायला मिळतील। अध्यक्ष ही एक भारतीय जनता पार्टीची व्यवस्था आहे। त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी असेल, अध्यक्ष असेल, सरचिटणीस असेल, हा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक मुंबईतला कार्यकर्ता, मुंबईकर जनता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे। आणि मुंबईकर जनतेची अशी अपेक्षा आहे की जसं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक बदल घडले, तशाच प्रकारचं काम हे मुंबईच्या महानगरपालिकेमधून सुद्धा झालेलं हे मुंबईकरांना आपल्या डोळ्यांनी पाहायचं आहे। आणि ही जबाबदारी, हा बदल घडवून आणण्याची जबाबदारी मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर टाकलेली आहे। आणि त्यामुळे मोठ्या आशेनं मुंबईकर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे पाहत आहे आणि मुंबईकरांचं स्वप्न साकार केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही। हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की तुम्हाला आठवत असेल की जेव्हा पोलखोल सभांचं आयोजन भाजपकडनं केलं जात होतं तेव्हा मला तो प्रसंग आठवतो, आपण त्यावेळेला सोबत होतो। गिरगावमधल्या एका सभेमध्ये शिवसैनिकांकडनं हल्ला करण्याचा प्रयत्न त्या सभेवरती झाला होता। तुम्ही देखील त्या सभेमध्ये होतात। नंतर घडलेला प्रकार सर्वांच्या समोरच आहे। अशा पद्धतीच्या घटना किंवा अशाच पद्धतीचा आक्रमक प्रचार यापुढे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच आक्रमकतेने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपले मुद्दे, गेल्या 11 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं काम, गेल्या 11 वर्षामध्ये मोदीजींनी देशामध्ये घडवलेले क्रांतिकारक बदल आणि मुंबई शहराच्या समोर उभा राहिलेला सुरक्षेचा प्रश्न आणि मुंबईच्या विकासाचा प्रश्न, हे सर्व मुद्दे आक्रमकतेने मुंबईकरांच्या दरवाजावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घेऊन जातील। आणि जर अशा प्रकारचं कुणीतरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर मुंबईकर जनता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देईल। शेवटचे 2 प्रश्न खरं तर मुख्य